अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीचे पांडुरंग यांचे अत्यंत लाडके भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाठीतील 4 चरणाचा तुम्हा आम्हाला समजे उमजेल असा कोणालाही सोडवता येईल असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठला। या अभंगामध्ये सरळ तुम्ही मगाशी अभंग ऐकला, सरळ साधा अर्थ आहे। देवाविषयीचीच व्याकुळता देवालाच तुकोबाराय या अभंगातून काही उदाहरणांद्वारे सांगतात। म्हणजे देवा तुझ्या भेटी करता माझं मन किती व्याकुळ होतं हे या अभंगातून तुकोबाराय सांगतात विठ्ठला। आता बसलेले मला सांगा अभंग कोणाचा आहे? अभंग कोणाचा आहे? मोठ्याने सांगा। हा म्हणजे तुम्ही जागे। एका कीर्तनाला गेले एक दिवशी, तिथं विचारलं अभंग कोणाचा आहे? त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणून। पण तुमच्या गावातली माणसं अजून जागी आहेत, अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे विठ्ठला। नुसतं आपण संतांची पूजा करतो, आतापर्यंत सप्त्यामध्ये तुम्ही संतपर अभंग पण ऐकत आला, पण संतांचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे। एक महत्त्वपूर्ण उदाहरण सांगायचं झालं तर आता काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजांचा एक चित्रपट प्रसिद्ध झाला, तुम्हाला सर्वांना माहिती। काय आहे चित्रपटाचं नाव? छावा। लहान मुलांना जरी विचारले की आता छत्रपती संभाजीराजांचा चित्रपट प्रसिद्ध झाला, तो चित्रपटाचं नाव काय, तर लहान मुलगा सुद्धा छावा असंच उत्तर देईल। पण आता जसा छत्रपती संभाजीराजांचा छावा हा चित्रपट प्रसिद्ध झाला, तशाच पद्धतीनं पूर्वीच्या काळी म्हणजे आता आजोबा मंडळी जे आहेत, महाराजांचे वडील असतील किंवा इथं जे वयस्कर मंडळी आहेत, आम्हाला काही माहिती नाही, पण तेव्हाच्या काळात संत तुकाराम महाराज हा चित्रपट तेव्हा गाजला होता। हा त्या संत तुकाराम महाराज या चित्रपटामध्ये विष्णुपंत मागणीसकर ह्या अभिनेत्यांनी काय म्हणतो भूमिका सादर केली होती। ती भूमिका सादर केली, त्यांनी जो पोशाख परिधान केला होता, तो पोशाख त्यांना इतका बरा वाटायला लागला की चित्रपट जरी प्रसिद्ध झाला त्यानंतर सुद्धा लोक यायचे आणि त्यांच्या पाया पडायचे, नमस्कार करायचे, नतमस्तक व्हायचे। का? तर अंगावरची संत तुकाराम महाराजांची कपडे आहेत म्हणून। चित्रपट एवढा गाजला, त्यानंतर काही मंडळी त्यांना त्या चित्रपटाचा मानधन देण्याकरता घरी गेले, त्यांचे 10 लाख रुपये दिले तेव्हाच्या काळचे, हे तुमच्या चित्रपटाचं मानधन आहे म्हणून। पण विष्णुपंत मागणीसकरांनी ते मानधन स्वीकारलं नाही। तेव्हा त्या कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की बहुतेक चित्रपट एवढा गाजलाय की एवढ्याशा मानधनामध्ये विष्णुपंत मागणीसकर समाधानी नसावेत कदाचित, म्हणून अजून 5 लाख वाढवून दिले की आता तरी घ्या। पण म्हटले मी हे मानधन स्वीकारू शकत नाही। त्याचं कारण त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं असं की जेव्हापासून संत तुकाराम ही भूमिका मी सादर केली, जो चित्रपट गाजला, तेव्हापासून जर घराच्या जरी बाहेर पाऊल टाकला तरी सगळे लोक येऊन माझ्या पाया पडतात। का? तर संत तुकाराम महाराज म्हणून मला पुजतात। मला सांगायचं एवढंच की संत तुकाराम महाराजांचे कपडे शरीरावरती धारण केल्यानंतर जर एवढा बदल होत असेल, तर संतांचे विचार परिधान केल्यानंतर किती बदल होईल। एवढंच नव्हे, पुढे जाऊन सांगायचं झालं तर आता आपण संत तुकाराम महाराजांचे फोटो जो पूजन करतोय ते ओरिजिनल संत तुकाराम महाराजांचे फोटो नसून संत त्या जे पिक्चर मध्ये काम केलं त्या विष्णुपंत पागणीसकरांचे फोटो आपण
विठाला विठाला मुलीला तर मुलगी कुठं तर लग्नात रडत्या का आपण मेल्यावर त्याही तर कळेल. पोरं असूनच कीर्तनात आली नाही पण महिलांची संख्या जास्त दिसते. याकरता तर मुली पाहिजेत ना, नाहीतर आमचं कीर्तन ऐकायचं कोणी. मग अशा या मुलींची आयुष्यभर लहानपणापासून मोठी होईपर्यंत जी काही नाती मिळवते माहेरामध्ये, हे सगळं सोडून जात असताना तिला ज्या काही यातना होतात, इथं असलेल्या पुरुष मंडळींना मला एकच सांगावंसं वाटतं, मरताना जेवढे यत्न होतात ना तेवढ्या यातना मुलीला माहेर सोडून सासरी जाताना होत असतात. आणि हे समजण्यासाठी फक्त मुलगीच व्हावं लागतं. आणि अशा मुलीच्या माहेर सोडून सासरी जाताना ज्या काही व्याकुळता आहे, जी काही तळमळ आहे, तशी देवा माझी तुझ्याशिवाय होते असं तुकाराम महाराज सांगतात अभंगाचं पहिलं चरण. थोडक्यात काय तर देवाविषयी देव भेटत नाहीये याकरता तुकोबरायांना दुःख होत आहे.
व्याकुळता वाटतीये, तळमळ वाटतीये देवाविषयी. आता दुःख काय असतं हे मी तुम्हाला सांगू आणि तुम्ही ऐकून. म्हणजे दुःख सगळ्यांना माहितीये. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, एकच धागा सुखाचा असतो आणि 100 धागे दुःखाची असतात. ज्याचं लग्न झालंय त्याला पण दुःख आहे आणि ज्याचं नाही झालं त्याला पण दुःख आहे. म्हणजे आता मला विचारलं तुमचं लग्न झालंय, नाही झालं तरी पण दुःख आहे. तुमच्या सगळ्यांचं लग्न झाले तरी पण दुःख आहेच. एका घरात ना सारखा हसलेला आवाज यायचा. मला वाटलं लग्न झाल्यावर हसायला मिळते असं मला वाटलं. एक दिवशी काय झालं, लय हसलेला आवाज येतोय, लय हसलेला आवाज येतोय म्हणून मी घरात गेले त्यांच्या. तेव्हा पण यांची मारामारी चालली होती. खरं तर मी गेल्यावर जरा ग बसले आणि आल्यात ज्योतिताई म्हणून शांत बसले. मी म्हटलं काका तुमच्या घरातनं सारखा हसलेला आवाज येतो, मला त्याचं कारण नेमकं काय आहे ते कळावं याकरता मी इथं आली. ते म्हटले काही नाही महाराज, आमची सारखी भांडणं होत असतात. ती मला किचन मधनं काहीतरी फेकून हाणत असत्या. जर तिनं मारलेलं मला लागलं तर ती हसती आणि मी हुकवलं तर मी हसतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं एवढं की संसारात सुख नाही. म्हणजे एवढा दुःखाचा संसार आहे की सुखाचा कुठे विचारच नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला सगळ्यांना क्लिअर आहे की संसारात सुख नाही. मग काहींना असं वाटतं की पैशामध्ये सुख आहे, काहींना वाटतं पैशामध्ये सुख आहे. पण उदाहरणार्थ थोडक्यात घ्यायचं झालं तर समोर माझ्या बाबा बसले, त्या बाबांना मी 1 लाख रुपये दिले. माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे पैसे आणि बोला की काहीतरी माझ्याकडे पैसे नाही. तरी पण असं समजा की मी यांना 1 लाख रुपये दिले आणि कीर्तन झाल्यावर हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असणार की मी यांना 1 लाख रुपये दिले. हे घरी जाणार, झोपणार आणि यातल्या एखाद्याला वाटणार की ज्योतिताईंनी बाबांना दिलेले 1 लाख रुपये जे ते आपल्याला घ्यावे. शेवटी मोह माया आहे ना, ते आपल्याला असावी असंच वाटत असतं सगळ्यांना. आणि बाबांकडे गेल्यावर त्यांना कुणी सरळ साध्या सोप्या भाषेत विचारणार आहे की ज्योतिताईंनी दिलेले 1 लाख रुपये मला द्या. आणि ते सरळ साधा विचारल्यानंतर त्यांनी चांगल्या मनानं 1 लाख रुपये दिलेत हा यश त्यांना देणार आहेत? नाही देणार आहेत. ज्याच्या सगळ्यामध्ये ज्यांनी पैसे मागायला लागले की
पटापटी करतील, ते त्यांना मारहाण करतील, ते त्यांच्याकडून पैसे घेऊन जातील. थोडक्यात सांगायचं झालं तर मी यांना पैसे दिले आणि ते पैसे कोणीतरी बघितले आणि ते पैसे हवेसे वाटले म्हणून त्यांच्याशी भांडणं झाली, त्यांना मारहाण झाली. म्हणजे पैशामध्ये सुख नाही, पैशामध्ये सुख, पैशामुळे दुःख आलं ना तर पैशामध्ये सुख, मोठ्यानं बोला की पैशामध्ये सुख. आज तर तेवढे सगळे मला आणून द्या. पैशामध्ये सुख नाही, संसारामध्ये सुख नाही, तर मग सुख कशात आहे? तर परमेश्वर भक्तीमध्ये सुख आहे. म्हणून तो तुकोबाराय म्हणतात की देवा तू जर मला भेटला नाहीस तर तू भेटावा याकरता माझी तळमळ होते. अभंगाचं दुसरं चरण पैसे का तर मला तू भेटावासा असं वाटतंय म्हणून. एवढं पण सांगून भागत नाही म्हणून तुकोबाराय पुढे म्हणतात की देवा एका आईपासून बाळ दुरावल्यावर किंवा बाळापासून आई दुरावल्यावर आईला किंवा त्या बाळाची जी काय व्याकुळता होय असेल ना देवा तसं दुःख मला तुझ्याशिवाय होतं. म्हणजे एखाद्या आईपासून जर बाळ दुरावलं तर त्या आईची कशी तगमग होते की बाबा माझं बाळ कुठं गेलं असेल, कसं असेल, खाल्लं असेल का, पाणी पिलं असेल का. म्हणजे आईची एवढी धडपड होते की कधी एकदा त्या बाळाला बघेल आणि मिठी मारेल असं झालेलं असते. एका आईनं 2 मुलांना लहानाचं मोठं केलं एवढ्या कष्टातून मुलं मोठी झाली, चांगली नोकरीला लागली आणि नोकरीला लागून परदेशात शिकायला आणि नोकरीसाठी गेली आणि आई वडील बिचारे इकडे गावीच राहिले. पण नोकरी करता परदेशी गेलेली मुलं आई वडिलांना साधा एक फोन करून सुद्धा विचारत नव्हते. आणि त्याच आईचं मरण अगदी काही क्षणावर आलेलं असताना गावातली काही मंडळी त्या मुलांना फोन करतात की बाबा रे तुमची आई मरणाच्या दारात आहे आणि तुम्ही शेवटच्या क्षणाला तरी या. मुलं किती असतात त्या आईला? 2. किती? 2 मुलं असतात. त्यातला एकच मुलगा आई मरते वेळेस तिथं येतो. तो आईला मरताना बघून मग त्याच्या डोळ्यात पाणी येतं. एवढं असून सुद्धा आईला वाटतं की बाबा तू रडू नकोस. आईच्या जीवाला एवढे यत्न होतात की ती आई मरताना सुद्धा त्या बाळाला म्हणतात
लाभाविना प्रीती, म्हणजे आईचं हृदय इतकं प्रेमळ आहे आणि याचं वर्णन तुकोबर आहे. ते मरताना सुद्धा आई मुलाला रडताना बघून आईला वाईट वाटतंय, ती मरायला लागली तरी बाळाला म्हणते, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले, मेल्यावरती रडतो कशाला, उगाच ताण नको देऊ घशाला, मेल्यावरती रडतो कशाला, उगाच ताण नको देऊ घशाला, मी तुझ्यासाठी प्राण सोडले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. मरताना सुद्धा आई एवढ्या व्याकुळतेने सांगते की बाळा आता रडू नकोस, आणि काही क्षणात आई मरण पावते आणि तो मुलगा परत निघून जातो. आईला मरून 8च दिवस झालेत नाहीत तोपर्यंत परत वडील वाढतात, आणि त्यावेळी सुद्धा गावची मंडळी मुलांना फोन करतात, तेव्हा आई मेल्यावर जो मुलगा आला होता तो येत नाही, जो आई मेल्यावर आला नव्हता तो वडील मेल्यानंतर येतो. आणि त्यावेळी त्या मुलाला गावकरी विचारतात की बाबा रे, तू आई मेली होती आठवड्याच पूर्वी, तेव्हा तू का नाही आलास? तेव्हा तो म्हणतो की आम्ही दोघांनी ठरवलं होतं म्हणे, आई मेली की तू जा आणि वडील मेल्यावर मी जातो. म्हणजे इथपर्यंत आपली पावलं जायला लागली की आई वडिलांनी केलेले उपकार सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. मग आपण कुठे कमी पडतोय का हे सुद्धा पाहिलं पाहिजे, आणि मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत की आपण केलेल्या कष्टाची सुद्धा त्यांना जाणीव असली पाहिजे. विठाला की तुकोबराय सांगतात, आईपासून बाळ दुरावल्यावर किंवा बाळापासून आई दुरावल्यावर जी काय व्याकुळता असते ना देवा, तसं मला तुझ्याशिवाय वाटतं. रायगडावरती कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव असतो आणि त्यावेळेस सगळ्या रायगडवाडीतल्या लोकांना सांगितलं जातं की दूध घेऊन या गडावर, आणि दूध घेऊन सगळ्या महिला गडावर जातात. दूध वगैरे घातल्यानंतर गड पाहतात आणि ती हिरा नावाची जी गवळण असते ती तिच्या लहान बाळाला घरी झोपवून आलेली असते, आणि तशीच ती गडावरती जाते की बाबा माघारी असतोपर्यंत बाळ झोपलेलं असेल. पण ती गड बघण्यामध्ये इतकी गुंग होऊन जाते, इतकी गुंग होऊन जाते की तिला आता गडाचे दरवाजे बंद होतील याचं सुद्धा भान राहत नाही. तिने सांजेची वेळ झाली की तोफांचा आवाज येतो, आणि तोफांचा आवाज आला की गडाचे दरवाजे बंद होतात, आणि एकदा का गडाचे दरवाजे बंद झाले की पुन्हा कसल्याही परिस्थितीत उघडले जात नाही. हे वारंवार तिच्या सोबत असणारे तिच्या मैत्रिणी त्या हिरा नावाच्या गवळणीला सांगत असतात, पण बाळासाठी का होईना काहीतरी घेऊ म्हणून गडावरच्या बाजारात ती फिरण्यात गुंग होते. आणि तिला जेव्हा बाळाची आठवण येते तेव्हा ती गडाच्या दरवाजाच्या दिशेने धावायला लागते. तेव्हा मात्र होतं असं की तोफांचा आवाज आलेला असतो आणि गडाचे दरवाजे बंद झालेले असतात. तेव्हा ते पहारेकरी सांगतात की कसल्याही परिस्थितीत गडाचे दरवाजे उघडले जात नाही, आता उद्या सकाळीच दरवाजे उघडले जातील. तेव्हा तिला बाळाच्या आठवणीशिवाय राहावलं जात नाही म्हणून ती हिरा नावाची गवळण आपल्या कडेवरचा हंडा तिथंच ठेवते आणि चरफटत त्या दरीतून खोल दरीतून रक्तबंबाळ होत त्या रायगडवाडीमध्ये आपल्या बाळाकडे घरी निघून जाते. आणि पहाट होता क्षणी ती घरी पोहोचते. एवढी रक्तबंबाळ झालेली असताना सुद्धा गेल्या माझं बाळ, माझं सोनूलं, माझं तांदूलं करत ती बाळाला बिलकते, मिठी मारते आणि बाळाला दूध पाजत निवांत बसलेली असते. तेवढ्यात त्या गडा
आणि तो हांडा घेऊन तिच्या घराचा शोध घेऊन एक पहारेकरी तिच्या घरी जातात, तेव्हा ती घरी बाळापाशी असलेली दिसून येते. आणि मग माझे राजे छत्रपती शिवराय त्या हिरा नावाच्या गवळणीला रायगडावर परत बोलवलं जावं असा हुकूम देतात आणि तिला बोलवण्यात यावं असं सांगतात. आणि हे सांगितल्यानंतर तिथले पहारेकरी लोक तिच्या घरी जातात आणि रायगडावरती राजांनी तुम्हाला बोलवले असा निरोप पोहोचवतात. तेव्हा मात्र हिरा नावाच्या गवळणीला खूप भीती वाटू लागते की गडावरचे नियमांचं उल्लंघन करून मी ह्या दरीतून निघून आले माझ्या बाळाच्या ओढी करता. आणि आता हेच राजाला समजलंय, म्हटलं की राजा आता माझं खरं ठेवणार नाही. तरी सुद्धा राजांचा हुकूम आहे म्हटल्यावर ती पुन्हा बाळाला घेऊन गडावर जाते. आणि गडावर गेली असताना राजे तिला काय झालं ते विचारतात आणि घडलेली सगळी हकीकत राजांना हिरा नावाची गवळण सांगते. तेव्हा मात्र होतं असं की राजांना एका आईची बाळाविषयीची तगमग इतकी व्याकुळता पाहून राजांनाही बरं वाटतं आणि राजे त्या बुरुजाला नाव देतात हिरकणी बुरुज. म्हणजे एका आईच्या बाळाविषयीच्या व्याकुळतेमुळं एका बुरुजाला नाव मिळालं हिरकणी बुरुज. अशी ही बाळाविषयीची आईची किंवा आईविषयी बाळाची जी काय व्याकुळता आहे ते तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. बसावं वाटत आहे की नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला कामच काय येतावा काय की नाही. कन्या सासुराशी जाई मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. चुकलिया माये बाळ हुर हुर पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. म्हणजे आई मुलीला माहेर सोडून सासरी जाताना जसं दुःख होतं देवा तसं मला तुझ्याशिवाय होतं आणि म्हणून मला तू भेटावासा वाटतोस असं तुकोबारायांनी सांगितलं. हे सांगून झालं तरी अजून पुढे जाऊन सांगितलं की देवा एखाद्या आईपासून बाळ दुरावल्यानंतर किंवा बाळापासून आई दुरावली तर त्यांची जी काही व्याकुळता असेल ना देवा तशी व्याकुळता माझी तुझ्याशिवाय आहे आणि म्हणून मला तू भेटावासा वाटतोस विठ्ठला.